कोल्हापूर महानगरपालिकेच्या 4 ठिकाणच्या स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार केले जातात। प्रत्येक स्मशानभूमीत दानपेट्या ठेवलेल्या आहेत। पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटी एका वर्षानंतर मंगळवारी उघडण्यात आली। या दानपेटीत 6,49,000 रुपये मिळाले। गेल्या वर्षी याच दानपेटीतून 1,61,000 रुपये मिळाले होते। त्यामुळे यावर्षी कोल्हापूरकरांचा दातृत्वाचा ओघ वाढल्याचं दिसून येतंय। पंचगंगा, मुक्तिधाम, कसबा बावडा, कदमवाडी आणि बापट कॅम्प इथं महापालिकेच्या स्मशानभूमी आहेत। प्रत्येक ठिकाणी मृतदेहाचं मोफत दहन केलं जातं। या 4ही स्मशानभूमीत दानपेट्या ठेवलेल्या आहेत। अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जनासाठी येणारे लोक यथाशक्ती या पेटीत दान टाकतात। दरवर्षी 1 एप्रिलनंतर दानपेट्या उघडल्या जातात। पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटी आज सकाळी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, शुभांगी पवार, वरिष्ठ लेखापाल बाजीराव डोणे यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली। त्यामध्ये 6,49,784 रुपये इतकी रक्कम मिळाली। मागील वर्षी पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीतून केवळ 1,61,000ची रक्कम मिळाली होती। यावर्षी पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाल्यानं कोल्हापूरकरांच्या दातृत्वात वाढ झाल्याचं दिसून येतंय। त्याशिवाय काही दानशूर व्यक्ती, तरुण मंडळं, नागरिक यांच्याकडून लाकूड आणि शेणी दान स्वरूपात दिल्या जात आहेत। दरवर्षी सुमारे 10 लाख शेणी स्मशानभूमीला दान स्वरूपात मिळतात।